देवाने ज्यावेळेस मनुष्य निर्माण केला त्यावेळेस तो त्याच्या प्रतिरूपाचा परिपूर्ण असा होता. आणि देवाने तो आत्मा, जीव आणि शरीर असा निर्माण केला. परंतु मनुष्याने देवाची आज्ञा मोडली आणि पाप जगात आलं. परंतु पापाचा परिणाम, देवाची आज्ञा मोडल्याचा परिणाम आत्म्यावर काय झाला, जीवावर काय झाला आणि शरीरावर काय झाला हे आज आपण त्याच्या वचनातून पाहणार आहोत. आणि म्हणून आजचा विषय आहे चेंजेस कॉज्ड बाय रिबेलियन, बंडामुळे झालेले बदल किंवा बंडामुळे झालेले परिणाम. आणि या मालिकेचं नाव आहे मनुष्य काय आहे. आता उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि याच्या 7व्या वचनामध्ये मनुष्याची निर्मिती कशी झाली, देवाने माणूस कसा निर्माण केला हे सांगितलेलं आहे. उत्पत्ती 2 आणि 7. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी किंवा जीव असलेला प्राणी झाला. आणि या ठिकाणी आपण पाहतो की वरून देवाचा श्वास किंवा देवाचा आत्मा पृथ्वीवर मनुष्याचं शरीर हे ज्यावेळेस हे 2 पार्ट ज्यावेळेस एकत्र आले, देवाचा श्वास ज्यावेळेस माणसाच्या शरीरात शिरला आणि हे 2 भाग एकत्र झाल्यानंतर माणसामध्ये एक 3रा भाग निर्माण झाला ज्याला जीव असं म्हटलेलं आहे किंवा सोल. आणि ह्या रीतीने माणूस आत्मा, जीव आणि शरीर असं देवाने निर्माण केलं. हे आपण आतापर्यंत पाहिलं. आपण हे देखील पाहिलं की जीव आणि शरीर हे जिवंत राहण्यासाठी आत्म्यावर अवलंबून राहतात. म्हणजे आत्मा हा महत्त्वाचा पार्ट आहे की जो शरीराला जिवंत ठेवतो आणि जीवाला जीव देतो. आता आज आपण पाहू की ज्यावेळेस माणसाने पाप केलं त्याचा परिणाम माणसाच्या आत्म्यावर काय झाला, जीवावर आणि शरीरावर काय झाला. यशाचं पुस्तकाचा 53वा अध्याय आणि याचा 3रं वचन जर आपण वाचलं तर या ठिकाणी मानव जातीची सद्यस्थिती किंवा सध्याची जी अवस्था जी आहे ती का आहे याचं कारण सांगितलेलं आहे. यशया 53 आणि वचन 6. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. सर्वांनी. आणि अशा आम्हा सर्वांचे पाप म्हणजे माणसाची मूळ समस्या आहे पाप किंवा देवाविरुद्ध बंडखोरी, देवाची आज्ञा मोडला. तेव्हापासून माणूस स्वच्छंदी बंडखोर असा झाला. सेल्फ विल किंवा स्वतःची इच्छा ही माणसाच्या अशा क्षेत्रातून निर्माण होते की ज्याला मन किंवा जीव असं म्हटलेलं आहे, की जिथून माणूस स्वतःचा निर्णय किंवा इच्छाशक्ती व्यक्त करतो. तो पार्ट आहे जीव किंवा मन, की जिथून माणूस निर्णय घेतो, निश्चय करत असतो की मी असं अमुक अमुक करेन किंवा मला हे पाहिजे. हा जो भाग आहे माणसाच्या व्यक्तिमत्वातला जीव किंवा मन, तेथे माणसाचा इगो किंवा इच्छाशक्ती ही उत्पन्न होत असते. त्या ठिकाणावर माणूस निर्णय घेत असतो, डिसिजन मेकिंग. आणि म्हणून इच्छाशक्ती किंवा निर्णय शक्ती ही जीवातून किंवा मनातून उत्पन्न होत असते, आत्म्यातून नाही किंवा माणसाच्या शरीरातून नाही. आणि आपल्या सर्व समस्या मानव जातीच्या ह्याच क्षेत्रातून म्हणजे माणसाच्या मनातून किंवा जीवातून उत्पन्न होत असतात. माणसाने निर्णय केला देवाची आज्ञा मोडण्याचा, फळ खाण्याचा ठरवलं, हा निश्चय केला अगोदर मनामध्ये आणि नंतर ॲक्च्युली कृती केली ते फळ खाण्याचे. म्हणजे माणसाने जाणून बुजून देवाविरुद्ध बंडखोरी केली आणि हा निर्णय घेतला. पण हा निर्णय कुठून, ह्या निर्णयाचं उगमस्थान, केंद्रस्थान कुठून आहे?
शरीरातून नाही, आत्म्यातून नाही, तर माणसाच्या मनातून किंवा जीवातून. आता याचा परिणाम काय झाला? ज्यावेळेस माणसाने देवाची आज्ञा मोडली, ते फळ खाल्लं आणि बंडखोरी केली, याचा परिणाम माणसाच्या आत्म्यावर, जीवावर आणि शरीरावर काय झाला ते आता आपण पाहू. पहिला पॉईंट, माणसाच्या आत्म्यावर काय परिणाम झाला. माणसाचा आत्मा हा मृत असा झाला. परमेश्वराने सांगितलं होतं की ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. पण आदाम प्रत्यक्ष त्याच दिवशी मरण पावला नाही, तर पुष्कळ वर्ष जगला आणि नंतर तो मरण पावला. पण देवाने सांगितलं ज्या दिवशी तू फळ खाशील त्याच दिवशी मरशील. म्हणजे काय की त्या दिवशी कोणत्या अर्थाने माणूस मरण पावला, तर माणसाचा आत्मा हा मृत असा झाला. आध्यात्मिकरित्या माणूस मरण पावला, म्हणजे माणसाला आध्यात्मिक किंवा आत्मिक मरण आलं. तो देवापासून वेगळा झाला, कट ऑफ झाला. पाप आलं आणि पापामुळे माणसाचा देवाशी संबंध तुटला. आता याचं वर्णन आणि याचं कारण यशाया 59 आणि वचन 1 आणि 2 मध्ये आपल्याला आढळतं. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही व तुमचे ऐकत नाही. म्हणजे पाप किंवा बंडखोरी माणसाच्या आत्म्याला देवापासून दूर करतं. माणसाच्या आत्म्याला देवापासून दूर केलं आणि माणसाचा आत्मा हा मृत असा झाला. देवाचा जीवनाचा सोर्स किंवा प्रवाह जो माणसामध्ये येत होता देवापासून, तो कट झाला आणि मरण ओढवलं. आणि याचं वर्णन नव्या करारामध्ये पाऊल अशा प्रकारे करतो. इफिसकरास पत्र 2 आणि वचन 1 आणि 2. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. तो इफिसकरांना लिहितो. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेला होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. आणि मग तो म्हणतो वचन 4 मध्ये, तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेलो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. म्हणजे जोपर्यंत माणसाच्या आत्म्याचं तारण होत नाही, जोपर्यंत माणूस देवाशी परत कनेक्ट होत नाही, तोपर्यंत तो आध्यात्मिकरित्या मृत असा असतो, आत्मिकरित्या मृत असतो. ही तारणापूर्वी माणसाची कंडिशन किंवा अवस्था असते. म्हणजे देवाची आज्ञा मोडल्यामुळे, बंडखोरी केल्यामुळे माणसाचा देवाशी संबंध तुटला आणि आध्यात्मिक मरण आलं. शारीरिक मरण नंतर आलं, परंतु अगोदर आत्मिकरित्या किंवा आध्यात्मिकरित्या देवापासून माणूस कट झाला, तोडला गेला आणि नंतर शारीरिक मरण आलं. आता ह्याविषयी आणखी पाऊल इफिसकरांना लिहिताना काय लिहितो आपण ऐकू. इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि वचन 18. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ही माणसाची अवस्था झाली. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे शब्द, 4 महत्त्वाचे शब्द आहेत. बुद्धी अंधकारमय झाली. अंधकारमय हा शब्द अंडरलाईन करा. अंतःकरण कठीणपणामुळे, म्हणजे अंतःकरण कठीण झाला. देवाच्या जीवनाला पारखे झाले किंवा वेगळे झाले. आणि हे सर्व कशामुळे झालं, तर अज्ञानामुळे. अज्ञान हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे अंधकारमय, पारखे किंवा वेगळे, अज्ञान आणि अंतःकरणाचा कठीणपणा, हे 4 शब्द माणसाची अवस्था काय झालेली आहे पापामुळे हे दर्शवतात.
आणि अशा प्रकारे माणूस आध्यात्मिकरित्या मरण पावला आणि मरण हे ओढवलं. अगोदर आध्यात्मिक किंवा आत्मिक आणि नंतर शारीरिक. आता दुसरा पॉईंट, माणसाच्या जीवावर किंवा मनावर पापाचा परिणाम काय झाला. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पहिलं ज्यावेळेस देवाने माणूस निर्माण केला तो परिपूर्ण निष्पाप असा होता. त्याच्यामध्ये पाप नव्हतं, परंतु बाहेरून त्याला मोहात टाकण्यात आलं. बाहेरून तो आकर्षित झाला की ते फळ दाखवण्यात आलं. म्हणजे मोह हा बाहेरून झाला, आतून नाही. परंतु ज्या वेळेस ते फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, तेव्हापासून माणसाच्या मनात किंवा जीवात आतून असा एक फोर्स किंवा अशी एक शक्ती तयार झाली की ज्याच्यामुळे माणूस स्वतःच्या निश्चयाने किंवा निर्णयाने पाप करतो, इच्छा नसूनही. म्हणजे पहिला मोह किंवा पहिलं टेम्पटेशन हे बाहेरून होतो. म्हणूनच इफिसकरास पत्राच्या 2 अध्यायाच्या 2 वचनात आपण वाचतो, त्या पातकामुळे तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहवाटीप्रमाणे अंतराक्षेतील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्यांचा अधिपती. आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्यांचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. म्हणजे जे आज्ञा मोडणारे आहे, ज्यांनी आज्ञा मोडलेली, ज्यांचा देवाशी संबंध झाला नाही, तारण नाही, त्यांच्यामध्ये एक शक्ती, एक फोर्स कार्य करते की जे त्यांना देवाविरुद्ध बंडखोरी करायला लावते. म्हणजे पाप अगोदर बाहेरून होतो, नंतर पाप आतमध्ये शिरलं. आणि अशा प्रकारे माणसाची अवस्था ही झालेली आहे. आणि म्हणून याकोबाच्या पत्रात याकोब याविषयी आणखी सविस्तरपणे आपल्याला सांगतो की आतून काय निर्माण झालं. याकोबाचे पत्र 1 आणि वचन 14, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. वासनेने हा शब्द अंडरलाईन करा. व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो. वासना किंवा लस्ट, अगोदर तो माणूस ओढला जातो, म्हणजे आकर्षित केला जातो, मोहात पडतो, आणि नंतर तो भुलविला जातो आणि नंतर तो मोहात पडतो. या स्टेप्स आहे. म्हणजे जीवावर काय परिणाम झाला की माणसाच्या जीवामध्ये किंवा मनामध्ये एक अशी शक्ती, एक फोर्स असा निर्माण झाला की ज्याच्यामुळे माणूस वाईटाकडे, पापाकडे आपोआप आकर्षित होऊ लागला. म्हणजे माणूस पापी होण्यापूर्वी पाप बाहेरून होतो, पण नंतर आतून त्याचा परिणाम असा झाला की वासना उत्पन्न झाली आणि माणूस मोहाकडे आकर्षिला गेला, ओढवला जातो, है ना, भुलविला जातो आणि मग पापात पडतो. आता तिसरं पॉईंट, माणसाच्या शरीरावर काय परिणाम झाला पापामुळे. शरीरावर असा परिणाम झाला की शरीराला ही जशी काही कीड लागू लागली, सडू लागला, डिके. आणि दुसरा परिणाम झाला मृत्यू. आणि हे आपल्याला जसं माणसाचं वय वाढत जातं तसं शरीरावर पापाचा काय परिणाम झाला हे दिसून येतं. की माणूस तरुणपणे किती सुंदर देखणा असला तरी ज्या वेळेस वय होतं, जसं वय वाढत जातं तसं वेगवेगळे दुखणे, आजार हे उत्पन्न होतात. माणूस जसा दिसतो तसा दिसू लागत नाही. म्हणजे शरीर हे डिके होतं, ती प्रोसेस सुरू होते. आणि हे कशामुळे? 1 कोरिंथ 15 वचन 56 पाऊल आपल्याला सांगतो. याचं कारण काय? याचं कारण 1 कोरिंथ 15 आणि याच्या 56व्या वचनात आहे. या ठिकाणी पाऊल लिहितो, मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र. मरणाची नांगी पाप म्हणजे
मरणाचं विष हे पापाने माणसामध्ये तशी नांगी मारली आणि मरणाचं विष माणसामध्ये शिरलं आणि माणूस पापी झाला. आणि याचा परिणाम शरीरावर असा झाला की ते शरीर हे वृद्धापकाळ, दुखणे, आजार, वेगवेगळे शारीरिक व्याधी आणि शेवटी शारीरिक मरण हे ओढवलं. आणि अशा प्रकारे माणसाच्या आत्म्यावर, जीवावर किंवा मनावर आणि शरीरावर पापाचा परिणाम झाला. म्हणजे माणसाचा मन आणि शरीर हे एकत्र आले आणि देवाने जो तिसरा पार्ट आत्मा निर्माण केला होता त्याच्या विरुद्ध झाले. देवाने ज्यावेळेस माणसाला निर्माण केलं त्यावेळी देवाची ही इच्छा होती की माणूस आपल्या मनाने किंवा बुद्धीने न चालता जो पार्ट देवाचा आहे आत्मा, त्या आत्म्याने चालावं. म्हणजे आत्म्याने माणसाच्या बुद्धीला, मनाला कंट्रोल करावं आणि माणसाच्या मनाने शरीराला कंट्रोल करावं. परंतु आज्ञा मोडल्यामुळे काय परिणाम झाला की आत्मा, शरीर आणि जीव किंवा मन याला कंट्रोल करण्याच्या ऐवजी माणसाची इच्छाशक्ती आणि मन हे शरीराला कंट्रोल करू लागला. कारण आत्मा मृत असा झाला आणि तेव्हापासून माणूस आपल्या बुद्धीने, डोक्याने, मनाने चालत आहे. पण ही ओरिजिनल इच्छा देवाची नव्हती, ओरिजिनल निर्मिती अशी नव्हती. माणसाने आत्म्याच्या प्रेरणेने चालव ही इच्छा होती. आत्म्याला, माणसाचा जो तिसरा पार्ट आत्मा देवाने माणसामध्ये निर्माण केला, त्या आत्म्याने माणसाला कंट्रोल करावं ही देवाची इच्छा होती. पण पापामुळे माणसाचं मन आणि शरीर याने आत्म्यावर ताबा मिळवला आणि माणसाचं व्यक्तिमत्व बिघडून गेला. माणूस पापी झाला. आता याचं वर्णन नव्या करारात वेगवेगळ्या शब्दांनी केलेलं आहे. जसं देह किंवा शरीर किंवा पापाचा देह किंवा पापी देह. आता ज्या वेळेस नव्या करारामध्ये शब्द येतात, शरीर किंवा दैहिक किंवा पापाचा देह, म्हणजे ॲक्च्युली हे शरीर किंवा बॉडी नाही, तर तो पार्ट जो आत्मा असा देवाने निर्माण केला, ज्यामुळे तो पापी झाला आणि पापी स्वभाव माणसामध्ये निर्माण झाला. द नेचर, जो स्वभाव ओरिजिनली माणसामध्ये नव्हता. माणूस देवाच्या प्रतिमेत होता, पण फळ खाल्ल्यामुळे काय झालं, देवाच्या स्वभावाच्या ऐवजी पापी स्वभाव माणसामध्ये, माणसाचा नेचर किंवा स्वभाव हा आतून बदलला. म्हणजे आतून पाप निर्माण झालं, उत्पन्न झालं. आणि त्याचा परिणाम मनावर झाला, त्याचा परिणाम शरीरावर झाला. आणि एका शब्दात जर सांगायचं म्हणजे करप्शन किंवा भ्रष्टता किंवा नासलेपणा. माणूस जसा नासायला लागला, डिके व्हायला लागला, है ना. म्हणून ज्यावेळेस माणूस मरण पावतो, मरण पावल्यानंतर काय होतं की थोड्याच वेळानंतर, काही तासानंतर माणसाचं शरीर हे डिके किंवा सडायला लागतं. म्हणजे काय होतं की जीवन देणारा जो पार्ट आहे, जो आत्मा, तो शरीरातून निघून गेलेला असतो. म्हणून जरी माणसामध्ये मन आहे, जरी बॉडी आहे, पण जीवन देणारा आत्माच त्याच्यात नाही, तर ती बॉडी आपोआप सडायला लागते, करप्ट व्हायला लागते, डिकेइंग प्रोसेस सुरू होतो. आणि म्हणून पापाचा परिणाम असा झाला की माणूस आतून नैतिकरित्या भ्रष्ट झाला आणि बाहेरून शारीरिकरित्या पण तो भ्रष्ट झाला. शारीरिकरित्या पण इतर व्याधी, वृद्धापकाळ हे आले. हा परिणाम शरीरावर झाला आणि आतून मनावर, बुद्धी किंवा मन हे भ्रष्ट झालं, वाईट सतत झालं. आता करप्शन किंवा
सडण्याची प्रक्रिया किंवा खराब होण्याची प्रक्रिया ही आपल्याला माहीत आहे की वाढत वाढत जात असते. ती उलटी कमी होत नसते. ती रिव्हर्स करू शकत नाही. एकदा खराब व्हायला एखादा पदार्थ सुरू झाला तर तो स्टॉप होत नाही, तो जास्त खराब व्हायला लागतो. म्हणजे अशा रीतीने प्रोग्रेसिव्ह करप्शन हे सुरू होतं. आणि तसंच माणसाचं जावं की जसं जसं माणूस लहानचा मोठा होतो, वयोवृद्ध होतो, तसं या करप्शनचा, ह्या खराब होण्याचा प्रक्रिया माणसाच्या मनावर, माणसाच्या शरीरावर व्हायला लागते आणि ती दिसू लागते. आणि हेच माणसाच्या जीवावर देखील आहे, मनावर देखील आहे. तर अशा प्रकारे माणसाने पाप केलं आणि पापामुळे आत्मा, जीव आणि शरीर ह्याच्यावर हा परिणाम झाला. आत्मा हा देवापासून कट ऑफ झाला, डिस्कनेक्ट झाला, जीवनाचा प्रवास स्टॉप झाला. म्हणून एक दिवशी शारीरिक मरण आलं. निश्चय जो केला त्याच्यामुळे माणसामध्ये जे मन आहे, ते मन भ्रष्ट झालं. सोल, डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्याची शक्ती, इच्छाशक्ती ही भ्रष्ट झाली आणि चुकीचे निर्णय, चुकीच्या इच्छा उत्पन्न झाल्या. पापी स्वभाव आत्म्याने उत्पन्न झाला आणि शरीर हे वयोवृद्ध होऊन शेवटी मरण हे ओढवलं. आता याच्यावर देवाचा उपाय काय? ज्यावेळेस ही अवस्था झाली, पापामुळे हा परिणाम माणसाच्या व्यक्तिमत्वावर झाला, आत्म्यावर, जीवावर आणि शरीरावर, ह्याच्यावर देवाने काय उपाय केला? आपल्याला माहिती आहे की उपाय प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं आहे. पण ॲक्च्युली प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने आणि त्याच्याकडे आल्याने किंवा तारण झाल्याने नेमकं आत्म्यावर काय परिणाम होतो, मनावर काय परिणाम होतो किंवा जीवावर आणि शरीरावर काय परिणाम होतो, हा आपला पुढच्या भागातला विषय असेल. म्हणून आज आपण इथेच थांबू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. Praise the Lord. Hallelujah. प्रभूच्या नावानं